नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल एस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय सिरीन मिडोज, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी लक्झरियस असे बंगलोज। मित्रांनो, आपले हे ट्विन बंगलोज असणार आहे। तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता, खूप सुंदर असे याचं फ्रंट एलिव्हेशन आहे। ग्राउंड +3 याचं स्ट्रक्चर असणार आहे। सिरीन मिडोज हा खूप प्राइम एरिया आहे नाशिक मधला। तर ही आहे आपली स्पेशियस अशी कार पार्किंग, खूप मोठी अशी कार पार्किंग आपल्याला बघायला भेटते। खाली या ठिकाणी आपल्याला 5000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे आणि या बंगलोला तुम्हाला सेपरेट बोरवेल भेटणार आहे। कॉर्नर असल्यामुळे म्हणजे ट्विन बंगलो असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साइड मार्जिन बघायला भेटते। साइड मार्जिनला खूप सुंदर असा डेकोरेटिव्ह लाईट्स लावून दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही प्लांटेशन करू शकता, झाडं लावू शकतात, खूप छान वाटेल। तसंच या ठिकाणी आपल्याला ईव्ही चार्जिंग पॉइंट देखील दिलेला आहे आणि वरती आपल्याला डिझायनर पीओपी फॉल सिलिंग बघायला भेटते, खूप छान वाटते। आणि तुम्ही याचा ग्रँड एंट्रन्स डोर बघू शकता, किती लॅविश आणि लक्झरी असं हा डोर वाटतो। तितकाच हा आतून देखील आहे, खूप साऱ्या अम्युनिटीज आहे। चला एक एक तुम्हाला दाखवतो। तर ह्या ग्रँड एंट्रन्स डोअर ओपन करून आता आपण आलेलो आहोत आपल्या लॉबीमध्ये, सिट आउट एरियामध्ये। खूप छान आणि मोठा असा तुमचा या ठिकाणी सिट आउट एरिया बघायला भेटतो। तसंच या ठिकाणी पॉवर पॉइंट दिलेला आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं बॅकअप ठेवू शकता, इन्व्हर्टर ठेवू शकतात। आणि प्रत्येक ठिकाणी सुंदर अशी पीओपी फॉल सिलिंग करून दिलेली आहे। या ठिकाणी ही जी तुम्हाला वॉल दिसते, या ठिकाणी लिफ्टचं प्रोव्हिजन दिलेलं आहे। तुमच्या बंगलोमध्ये तुम्हाला भेटणार आहे प्रायव्हेट लिफ्ट, प्रायव्हेट एलिव्हेटर। वाव, छान। तसंच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं तुमचं वॉशरूम। हे अटॅच वॉशरूम आहे आपल्या फर्स्ट बेडरूमचा। हा आहे आपला ग्राउंड फ्लोअरचा फर्स्ट मास्टर बेडरूम। वाव, अमेझिंग। या ठिकाणी सुंदर अशी पीओपी फॉल सिलिंग करून दिलेली आहे। ज्या काही विंडोज या ठिकाणी वापरल्या आहे, UPVC विंडोज आहे, साऊंड प्रूफ आहे। तसंच खूप हेवी क्वालिटीच्या विंडोज आहे। जनरली बिल्डर लॉबीमध्ये या टाईपच्या या क्वालिटीच्या विंडोज कोणीच देत नाही। तसंच बेडरूमलाच अटॅच या ठिकाणी आपल्याला बॅकयार्डचा ऍक्सेस बघायला भेटतो, ज्यामध्ये तुम्ही गार्डनिंग करू शकता, या ठिकाणी वॉटर फाउंटेन करू शकता किंवा किड्स प्ले एरिया करू शकता आणि एक्सरसाइजसाठी देखील या जागेचा तुम्ही वापर करू शकता। तर खूप मोठी आणि छान अशी या ठिकाणी तुम्हाला स्पेस बॅकयार्ड मध्ये बघायला भेटते। आपण बघणार आहोत आपला फर्स्ट फ्लोअर। फर्स्ट फ्लोअरला जाताना या ठिकाणी आपल्याला स्टेअरकेस विथ लाईट्स बघायला भेटतात। तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक या लाईट्स ऑन होतात, खूप छान वाटतं, मॉडर्न फील येतो प्रॉपर या बंगलोचा। सो खूप सुंदर आहे। चला, तर आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर। फर्स्ट फ्लोअरवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला लक्झरियस असा लिव्हिंग रूम हॉल। वाव, याची साईज खाली मेन्शन आहे, तर तुम्ही बघू शकता किती मोठा असा तुमचा लिव्हिंग रूम हॉल असणार आहे तुमच्या बंगलोचा। खूप सुंदर असं वरती शँडेलियर म्हणजेच झुंबर लावून दिलेला आहे। खूप सुंदर अशी पीओपी फॉल सिलिंग करून दिलेली आहे। जसं मी खाली तुम्हाला सांगितलं, मोठ्या साईजच्या UPVC विंडोजचा वापर केलेला आहे, खूप छान आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही हाईट बघू शकता, खूप मोठी अशी हाईट आहे, जवळपास 11 फुटाची या ठिकाणी तुम्हाला सिलिंग हाईट बघायला भेटते। आणि ही आहे तुमची अटॅच बाल्कनी। बाल्कनीमध्ये या ठिकाणी वुडन फिनिशचे ग्रिलिंग्स वापरलेले आहेत विथ टफन ग्लास। खूप सुंदर वाटतं, लाइटिंग खूप प्रॉपर या ठिकाणी दिलेली आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता, तुमच्या या ठिकाणी टीव्ही पॅनल तयार करू शकता आणि मोठ्या साईजमध्ये सोफा अरेंज करून देखील खूप छान तुम्हाला वॉकेबल स्पेस हॉलमध्ये बघायला मिळणार आहे। तसंच हॉलमध्ये आपल्याला इटालियन टाइल्स बघायला भेटतात, खूप मोठ्या साईजचे या ठिकाणी टाइल्स आहेत, खूप छान वाटतात। स्विचेस विषयी जर बोललं गेलं तर ह्या ठिकाणी जे काही स्विचेस यूज झाले हे GM कंपनीचे म्हणजे ब्रँडेड कंपनीचे स्विचेस यूज झालेले आहे। या ठिकाणी लिफ्ट आहे, म्हणजे लिफ्ट लागल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हॉलवर स्ट्रेट येऊ शकता। पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला कॉमन वॉशरूम। पूर्ण सिलिंग लेवल पर्यंत टाइल्स लावून दिलेले आहेत। जे काही प्लंबिंग मटेरियल यूज झालंय ते जॅगवर कंपनीचं प्लंबिंग मटेरियल यूज झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला छोटं असं टेबल टॉप वॉश बेसिन बघायला भेटतं। तसंच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला देवघरासाठी स्पेस, किंवा याला तुम्ही स्टोर रूम म्हणून किंवा स्टोर रूम तयार करू शकता। हा आहे आपला स्पेशियस असा L शेप मध्ये किचन। खूप सुंदर असा ग्रे फिनिश मध्ये या ठिकाणी ग्रेनाइट यूज केलेला आहे, खूप छान वाटतं। आणि सर्वात इम्पॉर्टंट आणि युनिक म्हणजे यामध्ये तुम्हाला बघायला भेटतं मल्टीपर्पज सिंक, जे शक्यतो कोणी देत नाही। सो या ठिकाणी तुम्हाला हे बघायला भेटतं, ज्यामध्ये तुम्ही युटेन्सिल्स इझिली क्लीन करू शकता। या ठिकाणी हँडवॉशसाठी आहे, या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटरसाठी आणि त्या ठिकाणी बॉटल वॉशसाठी दिलेला आहे। हा एरिया जो आहे तुम्ही बघताय, हा येतो तुमचा डायनिंग एरिया। वरती खूप सुंदर अशी लाइटिंग्स लावून दिली आहे, या ठिकाणी पण तुम्ही वरती चेक करू शकता। आणि व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी एक्झॉस्ट फॅनसाठी जागा सोडलेली आहे, मला प्रॉपर व्हेंटिलेशन भेटणार आहे किचनमध्ये। तसंच
किचनलाच अटॅच या ठिकाणी आपल्याला ड्राय बाल्कनी बघायला भेटते, ज्यामध्ये तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन प्लेस करू शकता. तसंच वरती जाताना या ठिकाणी सपोर्टसाठी आपल्याला ग्रिलिंग विथ टफन ग्लास दिलेला आहे, खाली अँटी स्किड टाइल्स लावून दिलेले आहे. तर आता आपण बघणार आहोत आपला सेकंड फ्लोर. हा तो आपला पॅसेज एरिया. तसंच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला सेकंड मास्टर बेडरूम. या साईडला आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं. वॉशरूम मध्ये पण खूप सुंदर ग्रे फिनिशच्या टाइल्स लिहिलेले आहे. अप टू सिलिंग लेवल पर्यंत जे काय प्लंबिंग मटेरियल यूज झाले हे जॅग्वार कंपनीचं झालेलं आहे. या ठिकाणी जो तुम्हाला कलर दिसतोय हा एशियन पेंटचा रॉयल पेंट नावाचा कलर आहे, तो दिलेला आहे. खूप सुंदर अशी प्रोफाईल लाईट वरती दिलेली आहे आणि व्हाईट कलर मध्ये या ठिकाणी मोठ्या साईजच्या तुम्हाला विंडोज बघायला भेटतात. ही आहे त्याची अटॅच बाल्कनी. बाल्कनीची साईज पण खूप छान आहे, स्पेशियस आहे. वाव. सेकंड बेडरूम बघून झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत आपला लास्ट बेडरूम म्हणजे 3 BHK बंगलोचा थर्ड बेडरूम. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं बाथटब. वाव, खूप सुंदर असं ग्लासमध्ये या ठिकाणी आपल्याला बाथटब दिलेला आहे. सो बऱ्याच जणांचं ड्रीम असेल की असं तुमचा रूम असावा. सो तुमच्या स्वप्नानुसार या ठिकाणी आपण हा बंगलो तयार केलेला आहे. सो खूप सुंदर असा हा बेडरूम आहे. पूर्ण ग्लासचं बाथरूम दिलेलं आहे, जसं की हॉटेलमध्ये असतं त्या पद्धतीने हा तुमचा बेडरूम असणार आहे. वाव, छान. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटती आपली अटॅच बाल्कनी. आता आपण आलेलो आहोत थर्ड फ्लोअरवर म्हणजेच टेरेसवर. तर हे आहे आपलं ओपन टेरेस. या ठिकाणी तुम्ही मॉर्निंग आणि इव्हनिंगच्या वेळेस मस्त छान रिलॅक्स राहू शकता, चिल करू शकता. समोर NMCचं गार्डन आहे. सो खूप छान आहे आजूबाजूचा पूर्ण एन्व्हायरमेंट आणि खूप प्राईम लोकेशनवर आपली ही प्रॉपर्टी असणार आहे. आता आपण आलेलो आहोत आपल्या टेरेसवर. टेरेसवर वरती या ठिकाणी आपल्याला 4,500 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक बघायला भेटते. तसंच टेरेस पण भरपूर मोठे असल्यामुळे तुम्हाला जर ग्रीन जिम तयार करायची असेल तर टेरेसवर तुम्ही ग्रीन जिम तयार करू शकतात. मला खात्री आहे तुम्हाला हा बंगलो नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल, बरोबर ना? तर फायनली याची मी प्राइस रिव्हील करतो. हा 3800 स्क्वेअर फीटचा आपला बंगलो आहे आणि याचा जो रेट असणार आहे हा आहे फक्त 5,500 रुपये पर स्क्वेअर फीट, निगोशिएबल. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्याच्या जवळची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन प्रॉपर्टीचे अपडेट लवकरात लवकर भेटतील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.